नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. आपलं सगळ्यांचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण मित्रांनो पाहणार आहोत मासेमारी कशी केली जाते. तर खरं सांगायचं म्हटलं आता मित्रांनो वाजलेत सकाळचे 6. मित्रांनो माझा हा आवडता छंद असल्यामुळे मला खूप उत्सुकता लागली आहे त्याच्यामध्ये. तर आता आपण काय जाणार आहोत, जी बघा समोर माझी दिसते ती माझ्या मित्राची बोट आहे. फायनली आपण आता बोटिंगला सुरुवात केली आहे. बंदरातून बाहेर पडलोय. आता हे बघा समुद्रामध्ये आपण प्रवेश करतोय. ही बघा, ही बाजूला छोटीशी नाव दिसते ना, ती छोटी असली तरी पण तिला मोटर आहे. तर हा सिलिंग बद्दल मी या आधीचा व्हिडिओ जो कोळीवाडा ब्लॉग केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळे डिटेल्स सांगितल्या होत्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केली आहे बघा. मित्रांनो तुम्हाला बघायला जरी सुंदर दिसत असेल ना, तुम्हाला माहीत नाही की कॅमेऱ्यामध्ये पूर्ण लाटा दिसत आहेत, पण ते दिसायला खूप सुंदर दिसत आहे. पण इथे आल्यानंतर खूप खतरनाक भीती वाटते. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, समुद्र जरी मोठा असला ना तरी प्रत्येक कोळी बांधवाने प्रत्येकासाठी एक जागा नेमून दिली आहे. त्याच ठिकाणी आपल्याला जाळी टाकायची असतात. आता आपण बघूया जाळ्या कशा टाकतात ते. आता आपण बघतोय मित्रांनो समुद्राच्या मध्यभागावरून दिसणारा सूर्योदय बघा किती सुंदर दिसतोय. मित्रांनो ती समोर बोट दिसते ना, ती बघा किती आतमध्ये समुद्रात गेले.
मित्रांनो, ज्या बोटीत आपण हा सुखद आनंद घेतोय ना मासेमारीचा, ही माझ्या मित्राची बोट आहे. त्याची तुम्हाला ओळख करून देतो. हा बघा, हा आहे तो रुपेश, हा आहे अमोल दादा, आणि आपल्या पुढे बसलेत ते टॉनी काका. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जाळी टाकल्यानंतर 3 तासानंतर परत आपण जाळी काढू शकतो. आता बघता तुम्ही जाळी कशी काढतात. मित्रांनो, समुद्र आल्यानंतर एक बघायला भेटतं ना, ते मासेमारांकडून बघायला मिळतं. हा आहे नवीन प्रकारचा मासा, ह्याला काही घोडा मासा म्हणतात. मित्रांनो, ह्याच्या हातात 3 काटे असतात मोठे. ते काटे जर लागले ना आपल्या हाताला, तर त्याला हात सुजतो, ताप येतो. हा बघा, हा जवळून तुम्हाला दाखवतो, एकदम क्लोज. तुम्ही बघू शकता कसा आहे तो. कारण हा जो ट्रे मध्ये आता ओततोय ना, तो गोलीम, त्याला जवला पण म्हणतात. आता मी तुम्हाला हे दाखवतो ना, हे बघा, हे बघा, हे बघा. हे मी आजपर्यंत ना फक्त डिस्कवरी चॅनलवरतीच बघितलं होतं. तुम्ही तर ओळखत असाल याला काय, ते त्याला काय म्हणतात माहितीये का, डॉल्फिन. ते पण आपल्या मुंबई मधले. तुम्हाला ना हे क्लिअर दिसत नाही, कारण त्याचं माहिती आहे का, कारण बोट माझी आहे ना खूप हलती आहे. मी प्रयत्न तर 100% करतोय. हे बघा, हे बघा, हे डॉल्फिन आहेत ना, मोकळा श्वास करण्यासाठी ना पाण्याच्या वरती येतात. आणि तुम्हाला माहिती आहे, डॉल्फिन म्हटल्यानंतर त्यांना माहिती आहे माणसाचा सहवास जास्त आवडतो. आणि मासेमाराचे म्हटले तर मेहनत ही लागतेच. जाळे ओढण्यासाठी एवढी मेहनत लागते ना मित्रांनो, ते पाण्यातून भिजलेले जाळे ओढायचे म्हटलं ना, तर खूप 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 मेहनत घ्यावी लागते. हे बघा, आपण आता जाळं बाहेर काढलंय. ह्याच्यामध्ये बघा सगळ्या प्रकारची मच्छी एकत्र मिळाली आहे. त्याच्यामध्ये ना जास्त प्रमाणात आहे ती आपली कोलंबी आहे आणि ओला जवळ आहे. हे बघा, हे ट्रे मध्ये आहे ना सगळे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी आहे आणि एका ट्रे मध्ये खेकडा पण आहे. evolutionary process going on, but mankind won't be destroyed. The fact that you and I are working here today is evidence of that.
आपले जाळे काढून मासे पकडून झाले आहेत. आता आपण चाललो आपल्या बंदराकडे. मित्रांनो, या बोटी ज्या आहेत ना मच्छीमारासाठी, त्या खूप आतमध्ये समुद्रात जातात. त्यावेळी ऊन पाऊस वादळ त्यालाही सामोरं जावं लागतं. त्यावेळेला मित्रांनो, आई एकविरा माऊली व सर्व इतर देवांचे आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी असतात. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका.